यावर्षीचं हिवाळी अधिवेशन पुन्हा एकदा गाजणार आहे कारण मागील अधिवेशनामध्ये भाजप आमदार संजय केनेकर यांनी सुद्धा काही मुद्दे मांडलेले होते. त्यानंतर या अधिवेशनामध्ये सर्वाधिक जास्त चर्चा त्या मुद्द्यांवर झाली. मात्र यावर्षी कोणते मुद्दे मांडले जाणार आहेत थेट आपण भाजप आमदार संजय केनेकर यांच्याकडून जाणून घेऊयात. मागच्या अधिवेशनामध्ये तुम्ही जे काही मुद्दे मांडले होते त्यामुळे सुद्धा बहुतांश वेळा त्याची चर्चा झाली. चर्चेतही ते मुद्दे आले. लोकशाही मराठीनं काही मुद्दे तुमच्यासोबत लावून धरलेले होते, तुम्ही ते सुद्धा अधिवेशनात मांडताय, काय सांगाल? खरं तर मागचा मुद्दा लोकशाहीने फार चांगल्या पद्धतीने उचलला आणि जे लोकांच्या मनात आहे ते लोकशाही खऱ्या अर्थानं त्याला उजागर करण्याचं काम करते. मी मागच्या वेळेस उर्दू भाषेमध्ये छत्रपती संभाजीनगरचं नाव फलकावर रेल्वे स्थानकाच्या घेण्यात आलं होतं. खरं तर राजपत्रित जेव्हा नोटिफिकेशन घोषित झालं त्यात 3च भाषा होत्या. परंतु निजामाच्या पठाडीतल्या काही अधिकाऱ्यांनी आजही निजामशाही दाखवण्याचं काम केलं आणि चौथी भाषा उर्दूची छत्रपती संभाजीनगरचं साठी नामफलकावर वापरली. 3 भाषेचा असताना सुद्धा चौथी भाषा वापरणाऱ्या या अधिकाऱ्याची चौकशी व्हावी आणि ते नाव खरं तर त्या बोर्डावरून काढून टाकण्यात यावं उर्दू भाषेतलं, या भूमिकेत मी होतो. त्याच्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना मी तगादा लावला, पाठपुरावा करा आणि केंद्रीय मंत्र्यांनी त्या पद्धतीने प्रतिसाद दिला. ते नामफलकावरचं उर्दू भाषेतलं नाव त्यांनी पुसून टाकलं आणि त्या अधिकाऱ्याची चौकशी लागली. खरं तर लोकशाहीने या गोष्टीचा उजागरा केला. प्रशासन कसं सत्तेत असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांना न जुमानता काम करतात, त्याचं एक उदाहरण हे नामफलकाचं भाषेचं होतं. त्याच पद्धतीने आजही छत्रपती संभाजीनगरसारख्या प्राचीन आणि ऐतिहासिक. पौराणिक अशा या शहराचं एक वैभव आहे. पौराणिक आणि प्राचीन हिंदू धर्माच्या मंदिरांची या शहराची ख्याती आहे आणि या छत्रपती संभाजीनगर शहराचा विकास आराखडा या महानगरपालिकेतल्या ज्या प्रशासन अधिकाऱ्याने जो खऱ्या तर निजाम मनोवृत्तीचा अधिकारी, जो रजाकारातला अधिकारी, ज्याचं नाव रजा खान आहे, या रजा खानने खऱ्या अर्थानं या शहरातल्या पौराणिक आणि प्राचीन ज्या शहराची ओळख आहे अशा हिंदू मंदिरांचं निशाणी पुसण्याचं काम यानं या विकास आराखड्यातून केलं आणि विकास आराखड्यामध्ये हिंदूंची प्राचीन आणि ग्रामदैवत असलेलं आपलं संस्थान गणपती हे मंदिर खऱ्या अर्थानं आणि दुसरं सुपारी हनुमान मारुती हे मंदिर, हर्सूलचं देवीचं मंदिर, खऱ्या अर्थानं ही मोठमोठी मंदिरं या शहराची ओळख आहे. आणि ग्रामदैवत आम्ही जिथून निवडणूक सुरुवात करतो, जिथून पाया पडून आमच्या सगळ्या शुभ कार्याला, राजकीय शुभ कार्याला सुरुवात होते, शहराच्या शुभ कार्याला सुरुवात होते, अशा संस्थान गणपती, अशा अनेक धार्मिक स्थळं त्यानं या शहरातून नामोनिशाण मिटवण्याच्या भूमिकेतून ती बाधित दाखवलेली आहे. मला म्हणणं आहे की तुम्ही ठीक आहे, विकास आराखड्यात ही मंदिरं बाधित दाखवतात आणि मग क्रांती चौकच्या मस्जिदीला का वाचवता? ती तर मुख्य रस्त्यातली मस्जिद आहे. त्या मस्जिदीला वाचवण्याचं काम वर्षानुवर्ष ती रस्त्यात बाधित असून तिला मुख्य डीपीमध्ये सुद्धा ती बाधित आहे, परंतु तिला संरक्षण दिलं, तिला वगळवलं डीपीमधून, तिला वाचवलं. म्हणजे एकीकडं तुम्ही मस्जिदींना वाचवता आणि मग ज्या शहराची प्राचीन मंदिरं म्हणून, ग्रामदैवत म्हणून ओळख आहे, ती मंदिरं तुम्ही नष्ट करतात. याचा अर्थ या छत्रपती संभाजीनगरच्या पौराणिक इतिहास मिटवून टाकायचा, प्राचीन मंदिरं संपवून टाकायची ही जी मनोवृत्ती आहे, या मनोवृत्तीला ठेचण्याचं काम मी या अधिवेशनात करणार आहे आणि ते उघड पाडणार आहे. याला मी जबाब विचारला कमिशनरांना की हे असं का घडलं, त्यांना उत्तर देता आले नाही. त्यांना मी पत्र दिलेलं आहे आणि निश्चितपणे येत्या अधिवेशनामध्ये माझ्या शहरातील जी माझी प्राचीन पौराणिक इतिहास असणारी मंदिर आहे हिंदू धर्माची, ती दिशाने मिटवण्याचं काम, या शहराची वैभव मिटवण्याचं काम जे करत असतील, मी विकासाबरोबर प्राचीन संस्कृती आणि खऱ्या अर्थानं पौराणिक आमचे जे मंदिर आहे हे आमचे खऱ्या तर अधिष्ठान आहे या शहराचं, ते न मिटवण्याचं काम या रजा खानने केलं.
खऱ्या अर्थाने हे चौकशी झाली पाहिजे आणि हा आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वी या आराखड्यातून ही हिंदू मंदिरं वगळण्यात आली पाहिजे. नाही मग वगळता तर पहिले मस्जिदाला इथून हटवलं पाहिजे. आम्ही कोणत्या धार्मिक स्थळाला हटवण्याच्या भूमिकेत नसताना तुम्ही हिंदू मंदिरं हटवण्याची भूमिका का घेतली, हा प्रश्न मी येत्या विधानसभेत विचारणार आहे. बरं, आपण पाहताय अधिवेशनामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा गाजवला जाणार आहे, कारण ज्या ठिकाणी हिंदू मंदिरांना बाधित दाखवण्यात आलेलं आहे, तर दुसरीकडे इतर जे काही धार्मिक स्थळं आहेत त्यांना सुरक्षेचं कुठेतरी कवच देण्यात आलं आहे. त्यामुळं हे आम्हाला न पटण्यासारखं आहे. अधिवेशनामध्ये हा मुद्दा घेऊन या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि त्यासोबतच प्रशासकाला देखील धारेवर धरण्याचा प्रयत्न संजय केनेकर करतात. त्यामुळे हे अधिवेशन ह्या मुद्द्यानं नक्कीच गाजेल असा विश्वास संजय केनेकरांना वाटतोय. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.